विद्यार्थ्यांचं हित जपण्याच्या आणि परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत नीट पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाईची पंतप्रधानांची ग्वाही। पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पेपरफुटीच्या घटनांविरुद्ध कठोर कारवाईच्या तरतुदी असलेलं विधेयक लवकरात लवकर संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, पंतप्रधानांनी केलं आश्वस्त। पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये जलदगती न्यायालय स्थापन करण्याची अधिसूचना जारी। औरंगाबाद आणि नागपूर न्यायालयांना विशेष जलदगती न्यायालय म्हणून केलं निश्चित। सीजेपी आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची दुसरी फेरी। 3 मुख्य मागण्या आणि 5 सुधारणाविषयक सूचनांवर सरकारची भूमिका उद्या शिष्टमंडळाला कळवणार, जे.पी. नड्डा यांची माहिती। सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत उपोषण घेतलं मागे। पंतप्रधानांनी सोनम वांगचुक यांना लवकर बरं वाटावं यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर आणि देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण मागे घेत असल्याचं सांगत शांतता राखण्याचं सोनम वांगचुक यांचं आवाहन। संसदेत 5व्या दिवशीही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। खासदारांनी या चर्चेकडे पाठ फिरवली तर देशात सकारात्मक संदेश जाणार नाही, किरेन रिजिजू। नीट यूजी पेपरफुटीनंतर सुधारणांच्या अंमलबजावणीत झालेली प्रगती दर्शवणारी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या दडपशाहीकडे संयुक्त राष्ट्रांनी दुर्लक्ष केल्याबद्दल भारतानं व्यक्त केली नाराजी। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या लोकांचे हक्क पद्धतशीरपणे दडपल्याचा आरोप। आषाढ एकादशीसाठी पंढरपूर सज्ज। विठुनामाच्या गजरात सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल। वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस। पंढरपुरातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची औपचारिक सुरुवात। आणि नाशिकमध्ये संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। पुढील 3 दिवस राज्यात बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत।